त्यानंतर मग जास्तीत जास्त काल अगदी खर्च होणं, वेळ खर्च होणं आपण पाहत असतो. परंतु देऊया या दोन्ही टीमला शुभेच्छा आणि पुढच्या मॅचकडे अगदी मैदानाच्या आतमध्ये जाऊ. बॉलिंग मार्फत गोलंदाज अंकित कातकरी आणि त्याचा अगदी हा पहिला चेंडू खेळत असताना तुम्ही पाहता बॅट्समन सलामीवीर प्रवीण चोरगे उर्फ बाली या नावानं अगदी पाहताय. यंदा सुद्धा बाईक त्याच्या नावावर आपण पाहिली. खूप फॉर्म मध्ये असणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. टेनिस क्रिकेट नेहराचं जर पाहिलं तर मग बाली या नावानं अगदी पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक घेतला आता मात्र सचिन मोरे हा सुद्धा एक गुणवान खेळाडू आहे. सातत्यानं लीड करत असतो, अगदी ओपनिंगला येत असतो प्रवीण चोरगेच्या बरोबरीनं. परंतु चेंडू क्रमांक इथून मात्र दुसरा डॉट आलाय. टीमची धावसंख्या 1 धाव पाहायला मिळते. चिंचपाडा गावचे आमचे रत्नदीपजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन मोरे यावेळेला खेळत असताना आपण पाहू शकाल काय खडलं जातं बघा मैदानाच्या आतमध्ये. डेंजर एंडला थ्रो केलाय, तो थ्रो सुद्धा डायरेक्ट यष्टांवर लागलाय आणि त्यानंतर मात्र सुरक्षित आहे की नाही हे पाहिलं जाणार आहे बघा. अगदी प्रवीण चोरगे अगदी आपण पाहत आहे आणि डिसिजन असेल बॅट्समॅन आउट असणारा. काय लाजवाब अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला. कारण ज्या वेळेला चेंडू आणि यष्ट्यांचा संपर्क जुळला ना त्यावेळेला बॅट हवेमध्ये होती आणि तेच पाहिलं गेलं आणि त्यानंतर मात्र इथून मात्र महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गळायला लागलाय तो म्हणजे प्रवीण चोरगे. बॅक टू द डगआउट. एखादी छोटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये महत्वाची विकेट जाते आणि तीच विकेट इथून मात्र बालीला आपण पाहिलाय. कारण त्याला असं आता वाटलं सुद्धा असेल की मी धाव का घेण्याचा प्रयत्न केला, का मी थांबलो नाही, का मी स्वतःवर संयम दाखवला नाही, का मी नॉन स्ट्राईक घेण्याला थांबलो नाही. परंतु कॉलिंग ज्या वेळेला केलं ते मात्र आपण पाहू शकाल सचिन मोरेनं त्यानंतर त्याला थांबावं लागलं आणि त्यानंतर मात्र हिट काय अप्रतिम केली. क्षेत्ररक्षक होते जितू गायकवाडचं कौतुक केलं जाईल. अगदी महत्वाच्या विकेटला तंबूच्या अश्राला धाडलं. टीमची धावसंख्या टोटल 1 धाव 3 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्ले 1 सुरू झालाय. गोलंदाज अंकित कातकरी यावेळेला. चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय. खूप दूरवर चेंडू फेकलाय आणि त्यानंतर मात्र हा चेंडू अवांतर पाहायला मिळतो. वाईटची एक्स्ट्रा धाव जोडली जाते टीमच्या स्कोर मध्ये आणि टीमची धावसंख्या आता पुढे सरकली आहे. 2 धावा पाहायला मिळतील. 2 रन्स. हा चेंडू आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक 2-1चं षटक आहे आणि इनफिल्डला इथून मात्र क्लिअर केलं जात आहे. ऑनसाइडच्या दिशेनं सरळ बॅटने खेळलाय. फटका चांगला देऊन जाईल. आणखी चांगला आहे शॉट कव्हरच्या क्षेत्ररक्षकच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चांगला फटका क्लिअर केलाय आणि येतोय चौकारानंतर आलेला हा
रोशन पाटील बाला यानं सुद्धा पहिल्या मॅच मध्ये चौकार हॅट्रिक संपादन केली होती. आता मात्र 2 चौकार आलेत प्रथमेशच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता, अगदी चांगला चेंडू बघा, सन्मान दिलाय. खोलवर टप्प्याचा ब्लॉक होल मध्ये चेंडूला पिच करताना आपण पाहिलं आणि मग त्या चेंडूला अगदी संयमाचा पवित्र आपण पाहिला, फक्त सन्मान दिलाय आणि मग त्यानंतर मात्र एक सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगलच्या मदतीनं एक षटकाचा वाजवी खेळ संपला. P1चं पहिलं षटक इथून समाप्त झालंय. अंकित कापकरीनं खर्च केले 11 धावा आणि त्यामध्ये अगदी एक सफलता महत्वाची रनआउटची मिळाली टीमला आणि मग धावसंख्या 11. टीम बॅटिंग करताना नीट 11 नेरी टीमची अगेन्स्ट कानोबर स्पोर्ट्स कुंडेवाल टीमच्या समोर. डीजे आपण पाहतो आमची राणा बैलाचे मालक तेजस धस आणि लकी बैलाचे मालक रोशन खैरे या 2 मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. अगदी विशाल तुझं म्हणणं अगदी रास्त आहे, कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आपल्या या अगदी पडवेल तालुक्याच्या रायगडच्या टेनिस क्रिकेटमध्ये बाईका अगदी कमी पाहायला मिळायच्या. मग मालिकावीरसाठी फ्रीज असेल, टीव्ही असेल, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. सायकल होती, परंतु त्यानंतर मात्र जो बाईकचा सर्रास वापर जर आपण पाहिला ना तर आमचे रुपेजी टेंबरे बिंदास प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी 2-2, 3-3 बाईक, त्यानंतर मग मानते सिरीज साठी सुद्धा त्यांनी चालू केलं आणि त्यानंतर मात्र आपले अगदी रायगडच्या पटलावरचे खेळाडू मालिकावीर ठरायला लागले आणि त्यांना स्वप्नातली बाईक मिळायला लागली. परंतु इथून मात्र आला आहे अगदी हा षटकार. टीम आपण पाहताय नेरी टीम साठी बॅट्समन होते प्रथमेश फडके. खेळाडू आपण पाहता पुन्हा एकदा प्रथमेश या वेळेला षटकार ज्याने लगावला होता तो मात्र आता लगावतो बॅकवर्ड पॉइंटला. आणखी एक फटका चांगला, मिळतील 4 धावा, चौकार. शकल प्रवीण चोरगेच्या बरोबरीने ज्या वेळेला सलामी करतो त्या वेळेला चांगला खेळ आपण सचिनचा पाहिला आहे. परंतु प्रवीण जरी बाद झाला असला तरी आल्यानंतर मग 3ऱ्या क्रमांकावर जी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील जी महत्वाची जागा सांभाळली जाते आणि ते सांभाळण्यासाठी प्रथमेश फडके ज्यांना अद्यापपर्यंत 5 चेंडू 19 धावा खेळतोय. चांगला खेळ मात्र पाहायला मिळतोय, जोरदार अपील पाहायला मिळतोय. अगदी पॅडवर चेंडू आदळलाय आणि बघ लेग बिफोर द विकेटचं अपील सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. परंतु पंच सांगत आहेत की चेंडू यष्टांना मिस होत नाही, बाजूला निघतोय. अगदी हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ योग्य सगळं पाहणं खूप महत्वाचं असतं आणि ते पाहिलं गेलंय आणि इथून मात्र आली ही लेग बाईटची अगदी बाटकेड 1 धाव. धावसंख्या टोटल धावफलकावर 22 धावा, 22 ऑन अ बोर्ड आपण पाहू शकाल. अगदी चांगली धावसंख्या आता सुरू आहे. इथून मात्र स्विच हिटचा फटका चांगला आहे, लगातो आबाद नाही तो बरबाद. परंतु फटक्यामध्ये अगदी ताकद पाहायला मिळाली. गॅपच्या वरून चेंडूला अगदी खेळतोय. फलंदाज होते या वेळेला सचिन मोरे, ज्याच्या नावावर सुद्धा आपण बाईक पाहिली आहे. तो खेळाडू मात्र त्याच्या बॅट मधून आलाय, हा चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पुढे सरकली आहे 26 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही असे फटके खेळू शकत नाहीये. कारण क्रिकेट खेळत असताना कधी कधी
शक्तीपेक्षा युक्तीचा सुद्धा वापर करणं महत्त्वाचं असतं, कारण मगाशी ज्या दिशेने चेंडू आला त्या दिशेने तुम्ही खेळलात, परंतु आता मात्र लाईन आणि लेंथ चांगली होती, त्याला त्याच दिशेने खेळणं महत्त्वाचं होतं, परंतु फटका कन्व्हर्ट झाला नाहीये. मिळाली एक सिंगल. टीमची धावसंख्या टोटल 27 रन्स. 27 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामधील हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी यष्ट्यांच्या मागे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या वरून मात्र इनफिल्डला क्लिअर करतोय लॉंग स्टॉप, आणि लॉंग स्टॉपला मात्र येतोय हा टीम नेरेसाठी येणारा हा चौकार. धावसंख्या टोटल आता पुढे सरकली आहे. 31 धावा पाहायला मिळतील. 2 षटकांचा वाजवी खेळ पूर्ण झाला. 15.50च्या सरासरीने जमल्या, त्या म्हणजे 31 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. फटका आपण पाहतोय लॉंगऑफ मध्ये खेळतायत. एक सिंगल इथून प्राप्त केली जाते. बॅट्समन सचिन मोरे आणि टीमच्या खात्यामध्ये एकदा जोडली जाईल आणि धावसंख्या आता पुन्हा एकदा पुढे जाते, ती म्हणजे 32 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 32 ऑन अ बोर्ड आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. संजय वास्कर यांना आपण पाहू शकाल. पंचाच्या डाव्या बाजूला फटका फसलाय, बराच उंच उडालाय. जेलची संधी कॅरी करतोय आणि त्यानंतर मात्र जिथून टिपलाय झेल आणि इथून मात्र संपलाय. खेळाडू आपण पाहू शकाल प्रथमेश फडके जो चांगला खेळ करत होता त्याचा खेळ मात्र संपला. विकेट डाऊन. आमच्या अगदी मैदानाच्या बाजूला असणारा डब्ल्यू हाऊस, अगदी त्या ग्रुपचे सर्व मेंबर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचा पण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच बघा. काय चेंडू होता बघा, अप्रतिम डिलिव्हरी. अगदी यॉर्क लाईनचा चेंडू आपण पाहता. टॉपिंग क्रीज मध्ये चेंडूला रिलीज केला, अगदी वेगानं फेकला होता आणि त्यानंतर मात्र अगदी संयमानं पवित्रा घेतला. शांत पद्धतीनं संयमानं खेळलाय. बॅक टू द बॉल डॉट चेंडू. आता मात्र एक तेरी तो एक मेरी. मागच्या चेंडूवर तुम्हाला शांत ठेवलं, परंतु पुढच्या चेंडूवर मी षटकार मारू शकतो हे सांगत असताना अगदी आपण पाहू शकाल काव कॉर्नरच्या वरतून आलाय. डावकुऱ्याचा बॅट्समन आदित्य मस्करच्या बॅट मधून आलाय हा षटकार. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा उडवलं जात आहे आउट ऑफ द पार्क. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूने बॅक टू बॅक 2 षटकार. बॅट्समन आदित्य मस्कर, हल्ला हवाई सफर संजय वास्कर या गोलंदाजावर. मोठी 7 धावा षटकार. चला बघा नेक्स्ट मॅच साठी सज्जरा. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ कैलासवासी बबनजी भोईर स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. अशी 2 संघ पाहायला मिळतील. पंचांचा इशारा आउटसाइड द लेग स्टंप. अवांतर चेंडू फेकलाय, एकदा एक्स्ट्रा जोडली. टीमची धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळते
म्हणजे 45 धावा 45 ऑन अ बोर्ड. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी घडलं बघा काय काय घडतंय. मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग प्रॉपर नव्हतं. संधी होती रनआउटची परंतु चेंडू मात्र कलेक्ट करू शकले नाही. त्यानंतर यष्टानं लावू शकले नाही आणि त्यानंतर सुरक्षित टॉपिंग क्रीज मध्ये वेगानं अगदी आपण पाहू शकाल हरणाच्या गतीने पुढे सरकले आणि त्यानंतर मात्र बाल बचावले गेलेत. इथून मात्र एक सिंगल रन झाली. टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 46 ऑन अ बोर्ड 46 धावा. टीम नेरे संघाची धावसंख्या 46. अगदी आपल्या पनवेल कोलीवाडा आपण पाहताय. आमचा कोली रॉक्स ग्रुप अगदी आपण पाहताय. त्यांचा इथे शुभागमन झालं. त्यांचं आपण स्वागत करूया. अर्जुन अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. कोली रॉक्स ग्रुप पनवेल कोलीवाडा आणि त्यांचं आपण करूया स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल टीमची धावसंख्या 46 46 ऑन अ बोर्ड. बॉलिंग मार्कवर येत आहेत गोलंदाज अंकित कातकरी ज्यानं पहिली षटक हाताळलं होतं त्याला प्राचारण केलंय आणि त्याला मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होताना अगदी डावखुरा त्याचा बॅट्समन आपण पाहताय. बॅटची हलकीशी एज पाहायला मिळाली. चेंडू मात्र डीप मध्ये फील्ड केलं जात आहे. तत्पूर्वी एक सिंगल दोन्ही बॅट्समननी पूर्ण केली आणि या सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. ती 47 धावा 47. या मॅच मध्ये जर आपण विचार केला चेस करणारा संघ जिंकलाय. ज्या टीमनं फिल्डिंग घेतली सेकंड बॅटिंग केली तो संघ मात्र अद्यापर्यंत 3 सामन्यामध्ये तेच घडलाय. परंतु या मॅच मध्ये काही वेगळं पाहायला मिळेल का. टॉस जिंकला आपण पाहिलं असेल. कुंडेवाल टीमनं त्यानंतर फिल्डिंग स्वीकारलंय. नेरे संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. नेरे संघ किती धावा जमवेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं बनलं जाणार आहे. परंतु या मॅचचा रिझल्ट काय असेल. अद्याप पूर्वार्ध सुरू आहे. पहिलं सत्र सुरू आहे. पहिली इनिंग सुरू आहे आणि मग पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अगदी चांगली गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी चांगली टप्प्यावर गोलंदाजी करतो. नियंत्रण गोलंदाजी आहे. सटीक लाईन आणि लेंथ पाहायला मिळत आहे आणि मग फलंदाजाला मोठे फटके मारू देत नाहीये. त्यानंतर मग आपण जर विचार केला असेल तर जास्तीत जास्त सिंगल पर्यंत पोहोचू देतो आहे आणि या सिंगलला मात्र धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 49 49 धावा. 3 चेंडू टाकले तर 3 चेंडू मध्ये 3 सिंगल धावा. हा चेंडू आपण पाहू शकाल. आता मात्र पुन्हा एकदा तेच चित्र. मगाशी सुद्धा असंच घडलं. आता सुद्धा तेच मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग होत नाहीये. तू मै पाहायला मिळाली आणि मग सरळ थाव घेतली स्ट्राईक कडे आणि त्यानंतर मात्र इथून रनआउटची विकेट जात असताना बॅट्समन इथून बाद झालाय. आदित्य मस्कर ज्यानं 15 धावसंख्येची खेळी केली 2 षटकात तो मात्र बाद होतोय. नांदगाव आणि पारगाव दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी सज्ज व्हायचा. रनआउटची विकेट मिळाली टीम कुंडेवाल संघाला आणि मग धावसंख्या आता स्थिर आहे ती टोटल 49 49 धावा. या षटकामधील आता चौथ्या षटकामधील 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज अंकित कातकरी याला आपण पाहताय. काय चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी परंतु त्या गोलंदाजी समोर तक धरू शकत नाहीये. अगदी बॅट्समन इथून मात्र पुन्हा एकदा आल्या पावली माघारी परतावं लागतंय. तू चल मैं आया. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. जसं बॅट्समन आला तसं त्याला पुन्हा एकदा माघारी जावं लागतंय. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं अंकित कातकरी ज्यानं P1चं षटक हाताळलं. त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या. रनआउटची सांघिक विकेट मिळाली आणि आता मात्र 5 चेंडू टाकत असताना एक रनआउटची विकेट एक झेल आणि 3च धावा खर्च करतोय. कमबॅक झालंय टीमला
सावरत असताना अगदी धावसंख्येला पुढे जी जात होती त्याला थांबून ठेवण्याचं काम करतोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये आपण पाहिला, त्याच्यावर आणखी एक सिंगल आली आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या 50 धावा कंप्लीट, अर्धशतक 50 रन्स कंप्लीट झाली आहे. ती म्हणजे मीत 11 नेरे टीमची. तर मग नशीबजी भोईर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नशीबजी भोईर, आपण जर आला असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉस साठी बघा, युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम आणि स्वर्गीय बबन भोईर स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. चला आपल्याला शेवटचा अंतिम पुकार. जसं इनिंग संपेल तसं आपण लगेच टॉस साठी यायचा. षटक 4 पूर्ण झाली. 24 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय आणि नेरी टीमने जमवल्या त्या म्हणजे 50 धावा. येणारी शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि त्यानंतर मग आपण पाहू शकाल अगदी किती धावा जमवल्या जातील. अगदी स्लॉगरच्या षटकामध्ये सुद्धा पाहिले जाणार आहे. आमच्या पनवेल कोलीवाडा कोली रॉक्स ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे सहकारी, त्यांचं स्वागत करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये, स्लॉगरच्या षटकामध्ये, ग्रामीण भाषेमध्ये ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, त्या षटकामध्ये बॅट्समनचा धावसंख्या जास्तीत जास्त जमवणं हा मनसुबा असतो आणि मग त्या उद्देशानं कशी बॅटिंग केली जाईल नेरी टीम कडून. अगदी बॅट्समन तुम्ही पाहू शकाल तुझ्या मैदानामध्ये 2 आहेत, कुणाल गायकर, सुशांत गायकर. तर बॉलिंग मार्कवर येतोय कुणाल वास्कर. शेवटचं अंतिम षटक संजय वास्कर यांचे सुपुत्र पाहायला मिळतील. कुणाल वास्कर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला डॉट टाकत असताना तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू आपण पाहताय. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका, सीमेरेषेलगत क्षेत्ररक्षण, एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 51 धावा. बघा, सर्व संघांना मी मगाशी सुद्धा सांगितलं, आता सुद्धा तेच सांगतोय, फक्त बिमरसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू असणार आहे. वाईट किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसेल. जर काही अगदी जर पंचांना वाटलं तर पंच त्याच्यावर रिव्ह्यू घेऊ शकतात, हे आपण लक्षात घ्या. इतर मात्र फटका हवेमध्ये, झेलची संधी होणार का? परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळत आहे. दूरवरचा प्रवास होता, अगदी तो प्रवास मात्र करून मात्र तिथपर्यंत पोहोचले, परंतु चेंडू मात्र सेफ लँडिंग मध्ये पाहायला मिळाला. मिळतील इथून 2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरकती आहे. 53 ऑन अबाउट 53 धावा, 53 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उर्वरित काही चेंडू बाकी, त्यामध्ये किती धावा येत आहेत हे सुद्धा आपण पाहूया. कुणाल वास्कर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. चांगली फिल्डिंग, क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रनआउटची संधी कलेक्ट करू शकले नाही आणि त्यानंतर मात्र मिळतील वेगाने 2 धावा. 2 धावा कंप्लीट. एक धावीचं महत्व, एक धाव अगदी चोरली जाते बघा. जिथे सिंगल तिथून डबल कन्वर्ट करतायत आणि त्या धावेला आपल्या स्कोरबोर्डवर ऍड करताना हे 2 बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. इथून मात्र फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहू शकाल झेल मात्र टिपला जातोय आणि बॅट्समन आउट होताना पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला. सुशांत गायकर हा बॅट्समन मात्र आउट झालाय. उर्वरित आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे बघा आणि त्यामध्ये मग किती धावा येतील, शेवट कसा असेल, दोन्ही टीम कडून गोलंदाजी करणारा संघ, बॅटिंग करणारा संघ आणि मग धावसंख्या आता मात्र थांबली आहे 55 धावा. अद्यापर्यंत मी म्हणेन त्या स्पर्धेमधला कमी धावसंख्या. परंतु पाहूया शेवटच्या चेंडूवर काय घडतंय. शेवटचा चेंडू अगदी आपण पाहू शकाल ऑनराऊंडला खेळतो. ऑनसाइडचा फटका, क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावीच्या मदतीनं पहिलं सत्र इथून मात्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये 5 षटक 30 चेंडूमध्ये बॅटिंग करत असताना प्रथम टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटायला आली आणि त्यानंतर मीत 11
ज्या हनुमान नेरे टीमनं जमवल्या त्या म्हणजे 57 धावा आणि 57 धावा खर्च केल्या त्या म्हणजे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमनं 57 धावा आणि त्यामध्ये मग 58चं टार्गेट आहे. आणि त्या टार्गेटला कशा पद्धतीनं चेस केलं जाईल, कशा पद्धतीनं धावा अगदी जमवल्या जातील. 11.60 ची सरासरीनं धावा जमतील, चेस होतील, काय घडेल काय बिघडेल, परंतु या मॅचचा रिझल्ट काय असेल ते ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा. आणखी एक मराठीचा गोड आवाज तुम्ही पाहताय जो रायगडामध्ये सध्या दुमदुमतोय ते आमचे पळसपे गावचे आणि रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपकजी पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू. चला टॉससाठी या बघा मानगाव टीम आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ. चला पारगाव टीम आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. इनिंग संपली आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. चला टॉस साठी बघा. चला नांदगाव टीमचे कर्णधार उपस्थित झाले. पारगाव टीम सामना 4 षटकांचा असेल. पहिल्या फेरीचा सामना 5 षटकांचा, सेकंड राऊंड 4 षटकांची आणि त्यानंतरच्या मॅचेस 3 षटकांच्या. चार षटकांच्या वादच नाही. राजदादा इंगळे म्हटलं तर वादच नाहीये, अगदी दर्जेदार आयोजक. चला टॉस साठी या बघा. विनंती करतोय टॉस करण्यासाठी सन्माननीय शुभमजी धारेराव दादांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा. पारगाव आणि मानगाव अशी मॅच असेल. त्यांचा पहिला सामना टॉस जिंकला पारगाव टीमनं आणि डिसिजन सध्या पेंडिंग आहे. चला आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. सेकंड राऊंड साठी नांदगाव विपक्ष पारगाव. परंतु या मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. अगदी कमी धावसंख्या जमली आहे. पहिल्या मॅच पासून आपण 60+ धावसंख्या पाहिली, परंतु या मॅच मध्ये करायचे ते 58. कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमला अगेन्स्ट नेरी संघाच्या धावा जमतील, चेस होतील. मॅचचं चित्र काय असेल, मॅचचा रिझल्ट काय असेल, परंतु ऐकूया मराठी अगदी गोड आवाज दीपकजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच शेखरजी पाटील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पहिल्या फेरीमधील चौथा सामना सुरू आहे. जितुआई नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये कान्होबा कुंडेवाळ या दोन संघादरम्यान ही लढत सुरू आहे. आणि पहिल्यांदा फलंदाजी करत असताना धावा जमा केल्या त्या 57 धावा जमा केल्यात आणि 58 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आले. आज मराठी भाषा गौरव दिन सुद्धा आहे, त्यानिमित्त सुद्धा सगळ्यांना सहर्ष शुभेच्छा. अठ्ठावन्न धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. पाहूया कशा पद्धतीने चेस केलं जाणार. पहिल्या तीनही सामने चेस झालेत, धावांचा पाठलाग झालाय, मोठ्या मोठ्या धावांचा पाठलाग झालाय. खरं तर त्याचमुळे उलट या 4 मॅच मध्ये पहिल्या तुलनेनं कमी धावा या चौथ्या मॅच मध्ये आहेत. आणि या धावांचा चेस अगोदर आपण पाहिला 69, 70, 66 आय थिंक, आणि अशा पद्धतीनं खरं तर धावा चेस झाल्यात. आणि असं असताना इकडे 58 धावांचा चेस केला जाणार का याकडे लक्ष लागले. परंतु सध्याच्या घडीला नेरे संघ वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन मॉर्निंग ट्रॅक वर सुशांत गायकर.
पहिलाच बॉल इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच ना अकाउंट ओपन झालंय. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जातंय. पहिली धाव धावफलकावर, सिंगल रन सुरुवात झाली ती कान्होबा कुंडे बाळ संघाची. चांगला ड्राईव्ह आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलाय त्या ठिकाणी, त्यामुळे एकच धाव मिळेल. समाधान वास्कर आणि त्याच्या साथीला आपण पाहतो विशाल भोईर अशी जोडी आहे. खातं उघडलंय. समाधान मोठा खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील. विशाल तेवढी चांगली साथ मात्र विशालची सुद्धा नेहमीच लाभत असते सलामीला येत असताना. परंतु नेरे संघ सध्याच्या घडीला अनेक मोठ्या संघांना सुद्धा पराभवाचे धक्के देतो अनेक स्पर्धांमध्ये. फुल लेंथ ही ओळख आहे सुशांत गायकरची. खरं तर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क टाकण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि पहिलं षटक नेहमीच त्याचं किफायतशीर राहिलंय. बऱ्याच वेळेला 5-6 धावांचं षटक टाकण्यासाठी तो सुद्धा ओळखला जातो आणि यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स दिलाय सुशांत गोलंदाजीतून. यावेळेस क्लास करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला अपील पाहायला मिळाली होती, परंतु तोपर्यंत मात्र रन एक धाव कंप्लीट झाले. सिंगल रन. सुशांतचा हा बॉल इकडे मात्र पहा, फटका खेळायचं होतं कवसला, परंतु तदनंतर मात्र पडला होता, धडपडला खरं तर खेळपट्टीमध्येच आणि त्याचवेळी धाव कंप्लीट करता आलेली नाहीये. चांगली बॉलिंग, अगोदरच म्हणालो तो फुलर लेंथ हाताळण्यासाठी ओळखला जातो, गोलंदाजी ओळख आहे सुशांत गायकरची आणि त्याचमुळे 58 चेस करताना सुद्धा थोडासा घाम फुटू शकतो तो कुंडेबाळ संघाला. जरूर तीनही सामने अगोदरचे धावांचा यशस्वी पाठलाग झालाय, परंतु ते चित्र प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळेलच असं नाहीये. त्यामुळे इकडे कंबर कसले सध्याच्या घडीला नेरे संघाच्या गोलंदाजानं. ऑन साईडला बनवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र बीट केलाय. कटर बॉल तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील सुशांतच्या बॉलिंग मधून आणि तेच चित्र पाहायला मिळालं. डॉट बॉल येत असताना धावसंख्या स्थिर आहे. 30 स्कोर कार्डवर 3 धाबा लागल्यात सध्याच्या घडीला. पहिल्या पाऊन बॅच्या षटकामध्ये आतापर्यंत संपूर्णपणे सुशांत गायकरचा दबदबा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इनफिल्ड मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळं रन्स मिळालेली नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि काय भन्नाट स्पेल पडलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर कान्होबा कुंडेबाळ संघ बिनबाद 3 धावा, संत आणि सावध सुरुवात. बघा ड्रिंक्स ब्रेक जो होणार आहे 3 षटकानंतर, त्यामुळे रॉयल एंट्री पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहताय करंदडे गाव आणि अगदी करंदडे नोड शहर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मग ज्या जितकी रिक्षा चालक आहेत आमची जी संघटना तुम्हाला पाहायला मिळते, ते सर्वजण रिक्षा घेऊन इथे रॉयल एंट्री करणार आहेत. तर अगदी 3 षटकं झाली, कमीत कमी 40 ते 50 रिक्षा आहेत आणि ती इथे रॉयल एंट्री करणार आहे. तर ड्रिंक्स ब्रेक 3 षटकानंतर ती त्यांची एंट्री होणार आहे. बघा आपण त्यांचं स्वागत करूया. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिन मोरे च्या नावाची चर्चा सुद्धा नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. लॉफ केलं यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि सचिन मोरेला पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली. पहिला धक्का लागलाय कान्होबा कुंडेबाळ टीमला. फलंदाज बाद होईल विशाल भोईर.
नवीन फलंदाज खेळपट्टीमध्ये येत असताना, परंतु इकडे मात्र पहिला धक्का लागलाय, सलामीवीर गमावलाय कानोबा कुंडेबाळ संघानं. सचिन मोरे नुकतीच नेरे नाईट स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला पहिल्यांदाच बालिकावीर बाईक मिळाली त्याचं स्वप्न साकार झालं. असा गुणवान खेळाडू आहे, बऱ्याचशा ओपन टुर्नामेंट्स सुद्धा खेळताना दिसतो. तालुका निहाय स्पर्धा असतील, सचिन मोरे सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतो. ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये असेल तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. आणि बालीचा सुद्धा फॉर्म कमाल राहिला, परंतु या मॅचमध्ये बालीच्या बॅटमधून धावा आल्या नसतील, परंतु सर्वाधिक बाईक खरं तर यावर्षी बालीनं मिळवल्यात. इकडे मात्र ब्लॅट कट केलाय, बॉलला पाठवलं तरी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता करता पहिला चौकार. पहिला चौकार आलाय. चौकारनं खातं खोलणारा 10वा फलंदाज ठरलाय मयूर भास्कर. अत्यंत उपयुक्त माहिती योगेश केणी आमच्यापर्यंत पोहोचवत असताना ॲज ऑफिशियल स्कोरर चिंचपाडा गावचे उमेशजी भोईर सुद्धा तेवढंच दिग्गज स्कोरर, आणि बरोबर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खरं तर योगेश केणी सुद्धा एक चांगले गुणसंख्या लेखक. ग्लास केलाय, शॉट फाईन एकला बीट करत बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता आणखीन एक चौकार. संपुष्टात आणले ती सचिन मोरेनच. दोन चौकार आले होते, परंतु पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र केला होता मयूर भास्कर, तो बाद झालाय. एका बाजूला समाधान भास्कर आहे आणि त्याचमुळे खरं तर टेन्शन अजूनही नसेल कुंडेबाळ संघ, कारण समाधान भास्करनं आजपर्यंत असे सामने अनेक वेळेला जिंकून दिलेत आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज प्रसाद भोईर 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत, धावसंख्या 11 असताना. प्रेशर बनवलाय खरं तर नेरे संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्यांदा सुशांत कायकरनं 3 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये सचिन मोरेनं 2 फलंदाजांना बाद केलंय. तर दबाव इकडे मात्र बनवलाय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. फक्त 2 चौकार, त्याच 8 धावा आल्यात. ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय गगन बेदी षटकार.
सन्मानाने आपण पाहू शकाल बघा, करंजडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुनील दादा भोईर यांचा इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर या. आपला आमदार ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांचं आपण स्वागत करूया. ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु समाधानला त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. इकडे मात्र एक रन जरूर पूर्ण केले परंतु कुठेतरी धावसंख्या जी थांबली होती परंतु त्या धावसंख्येला आकार येत असताना कान्होबा कुंडेबाळ संघ मागच्या 3 बॉलचा विचार केला तर 13 धाबा जमा केल्यात. त्याचमुळे 1-2 मोठे फटके आले तरी लगेचच मॅच मध्ये परतता येतं. सध्याच्या घडीला 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 16 बॉलमध्ये 34 धाबांची गरज आहे. व्यासपीठावर सचिनजी साबळे सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आमदार ट्रॉफी MLA ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि बॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट कडे सिंगल मिळेल प्रसादला. स्ट्राईक रोटेशन सुद्धा या वेळेला फार महत्वाचं ठरणार आहे कारण समोर समाधान भास्कर आहे, मोठा खेळाडू आहे. त्यामुळं प्रसाद भोईरची साथ सुद्धा लाभणं या मॅच मध्ये फार गरजेचं असेल कान्होबा कुंडेबाळ टीमच्या दृष्टिकोनातून. सुशांत गायकर आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करतोय. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 17 आल्यात परंतु सुशांतच्या पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धावा आल्यात. इकडे चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची मात्र मिळवलंय ती गोलंदाज सुशांत गायकरनं शांत केलंय. समाधान भास्करला बिग विकेट, बिग ब्लो मैदानाच्या आतमध्ये. समाधान भास्कर बाद. प्रसाद भोईर सुद्धा परतीच्या प्रवासाला 4था धक्का लागलाय. कान्होबा कुंडेबाळ संघाला धावसंख्या 26 असताना म्हणजेच काय येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धाबांची आवश्यकता. चला ड्रिंक्स पाणी चला मैदानात आणि चला आमचे राजदूत इंगळे विशाल चला तयार राहा. कॅमेरामॅन ते फोकस करायचं आपण सर्व गोडेशनची पाहिजे. अगदी बघा आपण पाहताय निनाद घोरपडे हरणा बैलाचे मालक स्वप्नीलजी घोरपडे, राजनजी साबळे, पवन पाटील, संतोष खैरे, विनायक पोपट, दिवेश कुडले, कृष्णा वाघे, विकी गावण, प्रतीक रेबाळे या सर्वांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. चला अगदी ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल.
प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना आपण पाहू शकाल। सर इथे रिक्षावाले आहेत ना, मला तर वाटतं रिक्षावाले खूप चांगले असतात, परंतु काही लोकांच्या मनात का असं समज असतो की रिक्षावाले बेवडे असतात, रिक्षावाला अडाणी असतो। तर रिक्षावाल्यांसाठी मी नक्कीच एक सांगेन की तो रिक्षावाला असतो, सकाळी लवकर उठून तो धंद्यासाठी जात असतो, घरदार आणि जबाबदारीचा भार त्याच्या डोक्यावर असतो, तो असतो रिक्षावाला। त्याच्यामुळे लहान मुले शाळेला, तरुण तरुणी कॉलेजला आणि जॉबवाला ऑफिसला वेळेत पोहोचत असतो, तो असतो रिक्षावाला। प्रत्येकाला हवे त्या जागी हवे त्या ठिकाणी नेऊन सोडत असतो, या धावपळीत स्वतः सहित पॅसेंजरची सुद्धा काळजी घेत असतो, तो असतो रिक्षावाला। एखाद्या वेळी चुकून तो पुढच्या सीटला घालवतो, त्या 10 रुपयासाठी 100ची पावती करत असतो, कष्टाचे पैसे देताना त्याचा जीव कासावीस होत असतो, तो असतो रिक्षावाला। रिक्षावाला म्हटलं की लोकांना अडाणी व्यसन वाटत असतो, पण तो परिस्थितीमध्ये या धंद्यात आलेला एखादा उच्च शिक्षित असतो, तो असतो रिक्षावाला। तरी त्याच्याकडे पाहायचा लोकांचा दृष्टिकोन वेगळाच असतो, सगळेच नसतात रे व्यसनी, त्याच्यात पण एक निर्व्यसनी असतो, तो असतो रिक्षावाला। बायको पोरं आणि घरची जबाबदारीचा भार त्याच्या डोक्यावर असतो, भयानक त्या रस्त्यावर स्वतःचा जीव पणाला लावून तो धावत असतो, तो असतो रिक्षावाला। एखाद्या घरी कोणी सिरियस झालं तर त्यांना पहिला रिक्षावाला दिसतो, वेळ काल रात्रीची पर्वा न करता तो उठून जात असतो, तो असतो रिक्षावाला। पैसा काय सगळेच कमावतात, पण लोकांच्या वेळेला उपयोगी पडून तो माणुसकीचा पण कमवत असतो, तो रिक्षावाला असतो। माझ्या सर्व रिक्षा चालक मालक मित्रांना ही कविता मी समर्पित करतो आणि बोलतो पुन्हा एकदा डीजेकडे। सुंदर स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्याचे प्रणेते शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा ध्वज तुम्हाला पाहायला मिळतोय। रॉयल एंट्री म्हणा, ग्रँड एंट्री म्हणा किंवा अजून काही म्हणा, परंतु करंजाडे गावात आज ही स्पर्धा तुम्ही पाहताय। आमदार ट्रॉफी, MLA ट्रॉफी 2025 ची स्पर्धा विक्रमदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे आणि त्यांच्या नावानं भरवलेलं आहे। अगदी क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळावा आणि क्रिकेटची स्पर्धा 2025 ची आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व तमाम आमच्या रिक्षावाला बंधूंचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। एकदा जोरदार स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आमच्या रिक्षाच्या सर्व बंधूंचं स्वागत करूया। गोरगरिबांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब पाहू शकाल, ज्या माणसानं वयाची सर्व वर्ष खर्च केली आणि फक्त आपल्या समाजाचा विचार केला। खासदारपदी, आमदारपदी आपण त्यांना पाहिल्या आणि त्यानंतर मग विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरी सुद्धा आपण पाहिली। चिरनेरचा सत्याग्रह आपण पाहिला आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला संघर्ष आणि फक्त संघर्ष हे महाराष्ट्राला दाखवून दिला, सरकारला सुद्धा बराच वेळ नमवलं असे लोकनेते दिबा पाटील साहेब आणि मग त्यांच्या नावानं अगदी प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना आणि हे सर्वजण तुम्हाला पाहायला मिळतील। त्या सर्वांचं पुन्हा एकदा पुनश्च आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। या क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा आपण पाहिलं तर लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावानं बनवलेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं।
आणि या क्रीडांगणावर अगदी रॉयल एंट्री ग्रँड एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व आमचे रिक्षा चालक मालक बंधू तुम्हाला पाहायला मिळतील. आज प्रत्येक जण आपापल्या घरी अगदी टीव्ही ऑन करत असतील आणि त्या टीव्हीवर या सर्व गोष्टी पाहत असतील. त्या सर्व युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण स्वागत करूया. खरं तर कोणत्याही क्रिकेट स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच हे दृश्य खरं तर पाहायला मिळालंय आणि त्याबद्दल आयोजकांचा नक्कीच आपण आभार व्यक्त करूया. अनेक ग्रँड एंट्रीज तुम्ही पाहिल्या असतील आजपर्यंत स्पर्धांमध्ये. खरं तर रॉयल एंट्रीज पाहिल्या असतील, परंतु श्रीमंतांच्या रॉयल एंट्रीज पाहिल्या असतील, 4 व्हीलर्स तुम्ही पाहिल्या असतील, परंतु गोरगरीब सर्वसामान्य दिवसभर झटणारा रिक्षावाला आणि या रिक्षावाल्यांचे खरं तर आज या स्पर्धेमध्ये आणून त्यांना एक उचित असा सन्मान दिला या आमदार चषकाच्या निमित्तानं. त्याबद्दल संपूर्ण आयोजकांचा सुद्धा आपण आभार मानूयात. आणि कुठेतरी आज रिक्षा चालकांना मात्र हायलाइट्स केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर अनेक ठिकाणी प्रवाशांची तारांबळ सध्याच्या घडीला उडाली असेल हे मात्र नक्की. सगळेजण शोधत असतील सगळ्या रिक्षा पनवेलमधल्या गेल्यात कुठे, तर त्या आल्यात आमदार चषक करंजाड्याच्या स्पर्धेमध्ये. आणि एका शब्दावर संपूर्ण युनियन, मी तर म्हणेन युनियनचं सुद्धा त्यांचे आभार मानूयात आपण. सगळेजण आपण पाहतो या क्रीडांगणाला रिक्षा छावणीचं स्वरूप मात्र प्राप्त झालंय आणि ही कमालीची रॉयल एंट्रीज आहे. हा सन्मान आहे संपूर्ण आमच्या सगळ्या आदेश फडक्यांना तुम्ही पाहू शकाल. अगदी रिक्षा चालवत असताना तुम्ही पाहता त्यांनी घरी जाऊन त्यांची रिक्षा सुद्धा आणली बघा. त्यांचं स्वागत करूया. चला अगदी रॉयल एंट्री आणि ती तुम्हाला पाहायला मिळेल. दीपक दादांची अगदी वाणीमधून तुम्ही सुद्धा ऐकलं. अगदी गोरगरीब आणि मग अगदी आपण बोला श्रीमंतांच्या रॉयल एंट्री आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये अगदी मान सन्मानानं ही रॉयल एंट्री आपण पाहत आहे आपल्या सर्व रिक्षा चालक मालक बंधूंची. अगदी आपण पाहू शकाल आमच्या प्रकल्पग्रस्त आपण पाहू शकाल आणि त्या रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आपण पाहत आहे अशोकजी विखारे आणि त्यांना अगदी एका शब्दावर सर्वजण तयार झाले आणि त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी आपण पाहताय आमचे अतिशदादा साबळे आणि त्यांच्या विनंतीला मान दिला. त्यांच्या शब्दाखातीर हे सर्व रिक्षा चालक मालक बंधू आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत अध्यक्ष साहेब आणि मग विनंतीला मान दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व रिक्षा तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी आपण जर पाहिलं असेल तर मग तो फडकत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या सर्व रिक्षा अगदी तुम्हाला पाहायला मिळतील. करूया सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. त्यानंतर आपण पाहू शकाल राजकीय पटलावरचं आणखी एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहत आहे शिवसेनेचे अगदी नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सन्माननीय विनोद दादा साबळे यांचा इथे शुभागमन झालाय. अगदी आपण पाहू शकाल गावापासून राजकीय पटलावरचा केलेला प्रवास सुरू आणि त्यानंतर आजही जर आपण पाहू शकाल राजकीय पटलावर भरीव कामगिरी आपण त्यांची सातत्याने पाहत असतो. त्यांचे विनोदजी साबळे साहेब आणि त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत 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 सुस्वागतम सहर्ष स्वागतम. सर्व रिक्षा चालक मालक आपण या बंधूंचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अगदी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल या सर्वांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. ही सर्व गौरव चित्रे झी क्रिकच्या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा टिपली गेली आणि ती तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा क्रॉप करून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जसं अगदी ही एंट्री संपेल तसं आपण पुन्हा एकदा या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व आमच्या या बंधूंचा आपण धन्यवाद देऊया. आपण आलात त्याबद्दल आमदार ट्रॉफीच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि त्यानंतर लगेच आपण मॅचकडे बोलूया. अगदी थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात होईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चला सामना सुरू करायचा आहे. चला बाकी अवांतर पब्लिक. चला लोकेश चला ते फटाक्यांचे
जे पेपर आहेत ते उचलायचे आहेत बघा. चला चला संपूर्ण रिक्षा चालक मालक संघटनेचे सुद्धा आपण आभार मानूया. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये हा अनोखा प्रयोग खरं तर पाहायला मिळाला. आमचे संपूर्ण रिक्षा मालक सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आमदार चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. या पण मंचावर आणि आसनस्थ व्हा आणि सगळ्या मॅचच्या दिशेनं 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. आदित्यचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावलं या चेंडूला, जाईल सीमा पार, षटकार. टेन्शन संपलेलं नाही. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. 8 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक हवा आहे तो कानोबा कोंडेवाड संघाला. स्क्वायर कट केलाय आणि दिशा दिले बरोबर बॉलला, परंतु बॅकवर पॉइंट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्याचमुळे चांगलं कव्हरअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. डबल्स मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होईल वाढ. 7 बॉलचा खेळ शिल्लक, 18 धावांची आवश्यकता. आदित्य मस्करच्या या चेंडूला मात्र विशेष महत्व प्राप्त झालंय. इकडे मात्र रोहित गायकवाड मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कदाचित करू शकतो. 7 बॉल 18 आणि जर तो आला तर शेवटच्या षटकामध्ये थोड्याशा धाबा मात्र आटोक्यामध्ये जरूर राहू शकतील. पाहूया आदित्य मस्कर शेवटचा चेंडू घेऊन. चेंज ऑफ पेस होता. इकडे मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि फसवलं. शेवटचा बॉल तर निर्धाव निघालाय. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या 40 धावा. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी कानोबा कोंडेवाडला. दुसऱ्या सामन्यामध्ये पारगाव संघानं 6 बॉल मध्ये 19 चेस केल्या होत्या. या अगोदरचे 3ही सामने चेस झालेत. हा एक खरं तर आजच्या रात्रीमध्ये, आजच्या दिवस रात्रीमध्ये आपण पाहिलं तर या इतिहास राहिलाय. 4था सामना चेस होणार का? 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. परंतु पहिल्या 3ही सामने जे चेस झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धावा उभारल्या होत्या. हा 4था सामना, याच्यामध्ये सगळ्यात कमी धावा आहेत आणि तरी सुद्धा 6 बॉल मध्ये 18 धावा तर आल्यात. शेवटच्या गोलंदाजाला मात्र ठेवण्यात आल्यात. त्याचमुळे शेवटचा गोलंदाज आता मात्र पाहूया या धावा डिफेंड करणार का, की मगासपासून जी मालिका सुरू आहे ना विजयाची, धावसंख्येचा पाठलाग करण्याची मालिका मात्र अशी सुरू राहणार का, याकडे मात्र लक्ष सगळ्यांचं लागलंय. संपूर्ण व्यासपीठ तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जात आहे. आमदार चषक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण आमचे मान्यवर
आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जे ग्रीकच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. कचाकच भरलेलं हे व्यासपीठ आपण पाहू शकता. प्रथमेचा पहिलाच बॉल लॉक केलाय. बॉल आतमध्ये आहे. संधी आहे मिड विकेटला आणि हा झेल टिपलाय. पहिलाच बॉलवर फलंदाज बाद. आता 5 चेंडू गरज असेल ती 18 धावांची. या मॅच मध्ये परतलाय तो बी दिले पण जितून दोन बॉल 14. इकडे मात्र एखादा खराब चेंडूच मदत करू शकेल, परंतु या सिच्युएशनला प्रथमेश फडके असं काहीतरी करणार का याची सुद्धा शक्यता फार कमी आहे. लो फुल टॉस बॉल. इकडे मात्र दिशा दिली होती, जास्त पॉवर जनरेट केली नव्हती, परंतु इकडे फलंदाज बाद होत्या. आदित्य मस्कर त्या ठिकाणी होता. झेल टिपलाय आणि औपचारिकता फक्त बाकी असेल या मॅच मधली. पहिल्या फेरीमधील 4था सामना. इकडे मात्र विजयाच्या उंबरठ्याकडे सरकत असताना मी तिले पण जितू नेरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फरकानं हा सामना जिंकणार. जवळजवळ यावर शिक्का मोडतब केलं. 1 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे, त्यामुळे 58 धाबांचा चेस आतापर्यंत आपण पाहिलं तर तो होऊ शकलेला नाहीये आणि हा सामना मात्र जिंकलाय तो मीत 11 नेरे या संघानं. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम नेरे या धावा पहिल्यांदा या मैदानावर या स्पर्धेमध्ये डिफेंड केल्यात.
आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच लगेच मैदानाचा आपण दोन्ही संघ ताबा घ्या. चला, जी पुढचे दोन संघ नांदगाव आणि पारगाव जी मॅच असेल आपण आपल्या निर्णयावर अंमल करा. परंतु आपण सन्मानाकडे जाऊया. बघा, प्रकल्पग्रस्त आणि मग आमचे सर्व रिक्षा चालक मालक संघटना सर्व आमचे तुम्हाला बंधू पाहायला मिळतील. तर सर्वांचा आपण एकत्रित सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या स्पर्धेचे आयोजक राजदादा इंगले असतील, करंजडे शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ज्वालासिंह देशमुख,